नमस्कार मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला आज वांग्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे. तर हे बघा, हे वांगे कापले मी, हिरवे वांगे आहे आणि मस्त अशी रश्श्याची भाजी करणार आहे. तर शेंगदाणे घालून भाजी करणार आहे. तर तुम्हाला माझी भाजी आवडली ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मैत्रिणींनो. तर आज वांग्याच्या भाजीची रेसिपी दाखवते मी तुम्हाला. तर जिरे टाकले, मोहरी टाकली आणि लसूण टाकला फोडणी. हे बघा, हिंग टाकला आहे आणि हिरवे वांगे मस्त असे उभे कापले मी. आणि आता याला आहे ना 5 मिनटं परतू द्यायचं मस्त. आणि नंतर मिरची टाकायची आपल्याला, लाल मिरची टाकल्यानंतर आहे ना लगेच म्हणजे असे व्यवस्थित परतले जाते नाही ना. मस्त 5 मिनटं परतले वांगे. हे बघा, 2 चमचे लाल मिरची टाकली मी आणि हळद टाकली थोडीशी. मिरची आवडीनुसार टाका तुम्हाला. मी चकुल्यामुळं कमीच टाकते थोडीशी. मस्त असे परतवायचे, त्यात पाणी टाकायचं. हे बघा किती छान मस्त वांगे परतले गेले. आता आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाका. हे बघा, 125 ग्रॅम शेंगदाणे आणि 7-8 पाकळ्या लसूण त्याच्यामध्ये आपल्याला वाटायचं आहे. हे बघा, आता याच्यावरती ना मी झाकण ठेवते. आणि झाकण आहे ना असं पूर्ण नाही ठेवायचं, थोडंसं अर्धं ठेवायचं. मग तरी पूर्ण जाते त्याची जर आपण पूर्ण झाकण ठेवलं तर. थोडा गॅस आहे ना कमीच करायचा. चला, आता मिक्सरमध्ये वाटते मी. आणि या भांड्यात सकाळी खिचडीसाठी शेंगदाण्याचा कूट केलेला होता, त्याच्यामुळे हे भांडं काही खराब नाही, चांगलं आहे. आणि हे बघा, शेंगदाणे ना जास्त बारीक नाही वाटायचे, आबडधोबड वाटून घ्यायचे मस्त. आणि अशी भाजी खूप छान लागते बरं का, एकदम बारीक नाही चांगली लागत. तुम्हाला जशी आवडेल तशी करा, पण म्हणजे अशी शेंगदाण्याची पण नक्की करून बघा. अशी बारीक म्हणजे आबडधोबड शेंगदाणे वाटलेली. आबडधोबड म्हणजे अशी जाडसर शेंगदाणे, जास्त बारीक नाही. नाही तर तुम्ही बोलाल आबडधोबड म्हणजे काय. हे बघा, आता वांग मस्त शिजलं आहे बरं का, मस्त असं शिजलं आहे बघा, एकदम नरम झालं आहे. आता आपण शेंगदाणे टाकू त्याच्यात. हे बघा, शेंगदाणे टाकले. बघा किती छान तरी आली मस्त. आता 5-10 मिनटं उकळून देऊ भाजी मस्त. हे बघा, कोथिंबीर टाकली आहे. आणि हे बघा, मीठ टाकते बरं का, मीठ शेवट टाकायचं. बघा किती छान भाजी झाली बघा, मस्तपैकी. आणि टेस्टी पण खूप लागते बरं का अशी भाजी. भातावर खा, भाजीबरोबर खा, सॉरी भातावर खा आणि पोळीवर खा, किंवा आपलं बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, खूप छान लागते. सगळ्यांनी या भाजी खायला वांग्याची. आणि अशीच भाजी करून बघा. बघा किती छान तरी आली भाजीला आणि खूप छान झाली. बाय.